नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल. स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लताई या चॅनलवर. आज आपण बघणार आहोत विदर्भामध्ये प्रत्येक घरामध्ये केली जाणारी डाळभाजी. ही डाळभाजी करायला एकदम सोपी आहे, खायला खूप टेस्टी वाटते आणि तुम्ही ही डाळभाजी पोळी, भाकरी, भात यासोबत खाऊ शकता. ही डाळभाजी लग्न समारंभात किंवा सणासुदीला केली जाते. तर चला ही डाळभाजी कशी करायची बघूया. डाळभाजीसाठी इथे मी पालक घेतलेली आहे. पालक आणि आंबट चुका दोन्ही आहे. हे मी स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेली आहे. आता याला मी छान बारीक चिरून घेते. इथे मी पालक आणि आंबट चुका दोन्हीही बारीक चिरून घेतलेले आहे आणि इथे आपल्याला टमाटर आणि मिरची हे बारीक चिरून घ्यायचं आहे. इथे आपल्याला डाळभाजीसाठी 1 वाटी तुरीची डाळ घेतली आहे आणि इथे मी अर्धी वाटी चण्याची डाळ पाण्यामध्ये भिजू ठेवली होती अर्धा तास. आणि इथे आपल्याला शेंगदाणे लागणार आहे. तुम्ही अजूनही यामध्ये डाळी ॲड करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. इथे आता आपल्याला कुकरमध्ये डाळी शिजवायला ठेवायचं आहे. तर यामध्ये अगोदर मी तूर डाळ घालत आहे आणि इथे चणा डाळ भिजवलेली हे घालून घ्यायची आहे आणि इथे शेंगदाणे हे घालून घ्यायचं आहे आणि हे सगळं स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायचं आहे. मी स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेते. इथे आपण डाळी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आता यामध्ये आपल्याला हे स्वच्छ पाणी घालून घ्यायचं आहे. डाळ बुडेल इतपत असं एवढं मी पाणी घालून घेतलेलं आहे. आणि यामध्ये आपल्याला हळद घालून घ्यायची आहे आणि इथे आपल्याला चिरलेली पालक, टमाटर आणि इथे मिरची चिरलेली हे घालून घ्यायचं आहे. आणि इथे आपल्याला ओलं खोबऱ्याचे तुकडे हे घालून घ्यायचे आहे. डाळभाजीमध्ये ओलं खोबऱ्याचे तुकडे घालतात. आणि आता याला आपण कुकरचं झाकण लावून 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. इथे आपला कुकर थंड झाला आहे. मी 3 ते 4 शिट्ट्या काढून घेतल्या होत्या आणि इथे बघू शकता आपली डाळही छान शिजली आहे. आता याला आपण छान घोटून घ्यायचं आहे. मी ही छान डाळ घोटून घेते. इथे आपण डाळ ही छान अशी घोटून घेतलेली आहे. याला जास्त बारीक करायचं नाही आहे, असंच घोटून घ्यायचं. डाळभाजीसाठी इथे आपल्याला काही साहित्य लागणार आहे. कांदा, कढीपत्ता, आलं लसूणची पेस्ट करून घ्यायची आहे. कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे. आणि इथे फोडणी करता मेथी दाणा घेतला आहे, तेजपत्ता, दालचिनी, 3 लवंग घेतले आहे, काळी मिरी आणि इथे वेलदोडा घेतलेला आहे. हे आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे. इथे आता आपल्याला डाळभाजी फोडणी घालायची आहे. मी गॅसवर गंजामध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आपलं तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे. आपली मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे. इथे आपलं जिरं मोहरी फुललेलं आहे छान. यामध्ये आपण थोडीशीच मेथी दाणा घालायचा आहे. इथे मी मेथी दाणा घातलेला आहे. आणि इथे आता आपण हे सगळे खडे मसाले घालून घ्यायचे आहे. आणि इथे कढीपत्ता आणि कांदा घालून घ्यायचा आहे अजून आपल्याला. आणि याला छान परतून घ्यायचं आहे. आता यामध्येच आपल्याला आलं लसूणची पेस्ट घालायची आहे
आणि हे सगळं आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। याचा कच्चेपणा दूर होतपर्यंत मी छान परतून घेते। इथे तुम्ही बघू शकता आपला कांदा आलं लसूण हे छान झालेलं आहे। मी छान परतून घेतलं याला। आता यामध्ये आपल्याला काही सुके मसाले घालायचे आहे। इथे हळद घालते मी पहिले, आणि इथे आपल्याला आवडीनुसार तिखट घालायचं आहे। धनेपूड, इथे मी धनेपूड घालत आहे, धने जिरे पूड, आणि इथे काळा मसाला किंवा गोडा मसाला एकच असतो ते घालायचं आहे। आणि हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं यामध्ये 1 मिनिट। इथे 1 मिनिट झालेलं आहे। यामध्ये आपल्याला कसुरी मेथी घालून घ्यायची आहे। हे सुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला, आणि इथे आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। इथे मी चवीनुसार मीठ घालत आहे। हे सगळे मसाले आपण मिक्स करून घेतलेले आहे। आता इथे यामध्ये आपल्याला घोटून घेतलेलं वरण घालून घ्यायचं आहे। इथे मी वरण घालून घेते। हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। या डाळ भाजीमध्ये आपल्याला आता जेवढं पाहिजे तेवढं थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे। डाळ भाजी ही आपली घट्टच असते। आपण यामध्ये थोडीशी उरलं होतं हे, याचं पाणी घालून घ्यायचं आहे डाळीचंच, आणि इथे थोडंसं अजून मी पाणी घालून घेते। डाळ भाजी आपल्याला ही जास्त पातळ करायची नाही आहे, घट्टच ठेवायची आहे। आणि इथे आता मी गॅस मोठा करत आहे आणि याला छान उकळी आणून घ्यायची आहे। याला काही वेळ शिजवून घ्यायचं आहे, थोडा वेळ अजून। मी छान याला उकळी काढून घेते थोडा वेळ। इथे बघू शकता तुम्ही आपल्या डाळ भाजीला छान उकळी आलेली आहे। याला मी एकदा छान हलवून घेते, आणि यामध्ये आपल्याला चवीपुरतं गूळ घालायचं आहे। मी गुळाचा खडा घालत आहे, आणि इथे आपल्याला चिंच घालायची आहे, आणि एकदा परत मिक्स करून घ्यायचं आहे। आणि इथे मी गॅस कमी करून देते, आणि यावर आपल्याला झाकण ठेवून 5-10 मिनिटं छान शिजवून घ्यायची आहे डाळ भाजी। अशा तऱ्हेने तयार झालेली आहे आपली गरम गरम डाळ भाजी। ही डाळ भाजी गौरी गणपती असो किंवा लग्न समारंभ, गौरी गणपतीच्या पंक्तीला ही भाजी हमखास केली जाते नैवेद्यासाठी। आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करू शकता, आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करू शकता। धन्यवाद।